रिसॉर्ट संस्कृतीमुळे तरुण पिढीचे भविष्य धोक्यात। नमस्कार, मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। गेल्या 10-12 वर्षात वसई विरारच्या पश्चिम किनारपट्टीवर रिसॉर्ट संस्कृतीने जोर धरला आहे। विस्तीर्ण समुद्र किनारपट्टी लाभलेल्या वसई विरारमध्ये निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या शहरी तरुणाईला मोठ्या प्रमाणावर आकर्षित करण्यासाठी रिसॉर्ट आणि फार्म हाऊस उभारून उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण झालेला आहे। मात्र हे करताना पाश्चिमात्य संस्कृतीचे आणि गैरमार्गांचेही उघडपणे अंधानुकरण केले जात आहे। याचा फटका वसईतील मूळ ग्रामीण संस्कृतीला आणि सामाजिक सुरक्षिततेला बसत आहे। पाहूयात यावरील अधिक तपशील या व्हिडिओच्या माध्यमातून। वसई विरारच्या किनारपट्टीवर आज मितीस जवळपास 80हून अधिक रिसॉर्ट, फार्म हाऊस आणि हॉटेल्स उभी राहिलेली आहेत। परंतु या किनारपट्टीवर या व्यवसायाला कलंकित करण्यात आले आहे। दारू, नशा, अंमली पदार्थ, सेक्स रॅकेट यांचाच प्रभाव इथे अधिक पाहायला मिळतो। कमी वेळात अधिक पैसा कमावण्याची सर्वांनाच घाई असल्याचे चित्र इथे उघडपणे दिसते। सरकारी गुरचरण जमिनीवर अल्पावधीत पैसा कमावण्यासाठी उभी राहिलेली रिसॉर्ट्स बनावट दारू, विविध नशेचे पदार्थ, अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडली आहेत। वसईचा हरित पट्टा आता अंमली पदार्थांच्या विळख्यात पुरता अडकला आहे। तरुण पिढीचे भविष्य अडचणीत आले आहे। बेकायदेशीर रिसॉर्ट मालकांनी बेकायदेशीर मार्गाने पैसे कमावण्याचे धोरण स्वीकारले आहे। पोलीस, महसूल अधिकारी, राज्यकर्ते यांना सर्व माहीत असूनही मात्र गप्प आहेत। या सर्व रिसॉर्टमुळे याचे गंभीर परिणाम येथील समाज व्यवस्थेवर होऊन असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे। वीकेंड आणि सुट्टीचे दिवस सोडले तर या रिसॉर्टमध्ये कुणीही फिरकत नाही, कारण कुटुंबासह येथे पर्यटकांनी यावे असे सुरक्षित वातावरण अर्नाळा, कळंब, राजोडी, नवापूर या किनाऱ्यावर आता राहिलेले नाही। सरकारी गुरचरण जमीन ताब्यात घे, मिळेल तसे बांधकाम कर आणि पैसा वसूल कर या धोरणातून हे अनधिकृत रिसॉर्ट चालवले जातात। अनधिकृत रिसॉर्ट चालकांच्या बेफिकीरपणामुळे अनेक नाहक लोकांना आपला जीव गमवावा लागतो। सतत गैरप्रकार घडण्याच्या घटना घडत असूनही या अनधिकृत रिसॉर्टवर कोणतीच कारवाई करण्यात येत नाही। एका बड्या व्यक्तीच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर संबंधित बांधकाम निष्कासित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले, मात्र ती कारवाई तेवढ्यापुरतीच मर्यादित असल्याचे बोलले जात आहे। महसूल विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलीस असे विविध शासकीय अधिकारी मॅनेज होत असल्यामुळे या अनधिकृत रिसॉर्टमुळे सामान्य नागरिकांचे कितीही बळी गेले तरी त्याकडे दुर्लक्ष केले जाते। अशा घटना सतत घडत असल्याने याचा परिणाम सुरक्षित अशा ग्रामीण संस्कृतीवर पडताना दिसत आहे। सुरक्षिततेचा व संस्कार संस्कृतीचा प्रश्न निर्माण होत असताना केवळ जास्तीत जास्त पैसे कमावण्यासाठी रिसॉर्ट संस्कृती जोपासणे आवश्यक बनणार असेल तर वसई विरारच्या या ग्रामीण पट्टीला हळूहळू बँकॉक व मकाऊ सारखे बाजारू स्वरूप तर प्राप्त होणार नाही ना, हा विचार येथील संस्कृती रक्षकांना पडलेला आहे। रिसॉर्ट चालू ठेवण्यासाठी हळूहळू कसिनो संस्कृती तर येथे शिरकाव करणार नाही ना, हा मोठा गंभीर प्रश्न आहे। वसई विरारमधील बेकायदेशीर रिसॉर्टचे परिणाम आता संपूर्ण वसई विरार शहराच्या पश्चिम किनारपट्टीवर दिसत आहेत। वाहतूक कोंडी, सामाजिक असुरक्षितता, वाढती गुन्हेगारी असे अनेक परिणाम वसईच्या बेकायदेशीर रिसॉर्टमधून पुढे येत आहेत। मोजक्या रिसॉर्ट मालकांनी पैसा कमावण्याच्या नादात आणि पैशाच्या अहंकाराला बळी पडून पर्यटन व्यवसाय, रिसॉर्ट संस्कृती आणि शहरी सुरक्षितता धोक्याच्या वळणावर आणून उभी केली आहे। वाढत्या बेकायदेशीर रिसॉर्ट संस्कृतीबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि अशा विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा। धन्यवाद।